रणभूमी मराठी न्यूज। शक्ती पक्षाचा विजय असो। आपला भिडो वाचू कडू, आपला भिडो वाचू कडू। कोण साहेबांशिवाय कोण येऊन येणार कोण? दात्रक साहेब तुम आगे बढ़ो, हम हमारे साथ हैं। दात्रक साहेब तुम आगे बढ़ो। नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 29 मध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रचाराचा भव्य आणि जल्लोषपूर्ण शुभारंभ करण्यात आला। इच्छुक उमेदवार निवृत्ती लक्ष्मण धात्रक आणि पूनम निवृत्ती धात्रक बोडके यांच्या प्रचाराची औपचारिक सुरुवात दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी स्वामी विवेकानंद नगर येथील शक्ती गणेश मंदिरात नारळ वाढवून करण्यात आली। यानंतर प्रभागातील विविध मंदिरांमध्ये देवदर्शन करत नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला। गेल्या 25 ते 30 वर्षांपासून सिडको परिसरातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे निवृत्ती धात्रक हे बेधडक आणि सक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जातात। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या समाजकारणाने प्रेरित होऊन निवृत्ती धात्रक यांनी पाणी पुरवठा, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, फ्री होल्ड यासारख्या प्रश्नांसाठी सिडको मनपा कार्यालयात निवेदने आणि आंदोलने केली आहेत। तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून आपली सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली आहे। प्रभाग 29 मधील स्वामी विवेकानंद नगर येथील सार्वजनिक मैदान भूखंड माफियांच्या घशात जाण्यापासून वाचवण्याचा ऐतिहासिक लढा निवृत्ती धात्रक यांनी कायदेशीर मार्गाने यशस्वी केला। हे मैदान सांस्कृतिक कार्यक्रम, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवासाठी नागरिकांसाठी पुन्हा खुले झाल्याने परिसरातील रहिवासियांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे। सध्या निवृत्ती धात्रक हे प्रहार जनशक्ती पक्षाचे सिडको नवीन नाशिक प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत असून जनसेवाच आपली खरी ओळख राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। त्यांच्यासोबत उच्च शिक्षित आणि कर्तबगार कायदेपंडित पूनम निवृत्ती धात्रक बोडके या देखील मनपा निवडणुकीत इच्छुक उमेदवार म्हणून सक्रिय झाले आहेत। महिलांसाठी गृहउद्योग, स्वयंरोजगार, कायदेशीर मार्गदर्शन आणि रोजगार निर्मितीच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा त्यांचा ठाम मानस आहे। या प्रचाराला प्रभाग 29 मधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी संपर्क प्रमुख दत्तू बोडके, शहर प्रमुख श्याम गोसावी, उपजिल्हाप्रमुख जगन काकडे, शहर उपाध्यक्ष वैभव रोकडे, सामाजिक कार्यकर्त्या शोभा काळे तसेच मयूर धात्रक, सुदर्शन धात्रक, संदीप बोडके, स्वप्नील सानप, आर्या कुटे, यश आव्हाड, राजा आव्हाड आणि प्रभागातील असंख्य नागरिक उपस्थित होते। श्री निवृत्ती लक्ष्मण धात्रक आणि पूनम बोडके या प्रभाग क्रमांक 29 मध्ये उमेदवार आहेत आणि त्यांनी निवृत्ती लक्ष्मण धात्रक यांनी सिडकोमधले बरेचसे प्रश्न मार्गी लावलेले आहेत आणि पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे। परत स्वामी विवेकानंद ग्राउंड आहे ते सुद्धा त्यांनी वाचवलेलं आहे आणि GST सुद्धा त्यांनी कमी केलेलं आहे आणि सिडकोमधले कोणाची काही समस्या असतील ते कधीही सोडायला तयार असतात। ते कधीही टाईम वेळ न बघता कधीही उपलब्ध राहतात। त्यांचं समाजकार्य फार मोठं आहे आणि प्रभाग क्रमांक 29 मधले ते उमेदवार आहेत आणि पूनम बोडके सुद्धा ही उमेदवार आहे आणि आमचा सर्वांना त्यांना पाठिंबा आहे आणि हाच पाठिंबा तुम्ही सुद्धा द्याल आम्ही आशा बाळगतो। जर जर विजय हवा असेल सिडकोमधला तर तुम्हाला सर्वांना त्यांना पाठिंबा द्यावा लागेल हीच प्रार्थना। आपला प्रभाग क्रमांक 29 निवृत्ती लक्ष्मण धात्रक हे सुशिक्षित असून पूनम काय म्हटलं ना पूनम धात्रक बोडके याही सुशिक्षित असून आपल्या प्रभागाचा विकास करतील। त्या हिशोबाने प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांना निवडून द्या। नमस्कार, माझं नाव आर्यन कुटे, मी राहणारा राणेनगरला गेल्या कमीत कमी 20 ते 22 वर्षांपासून मी इथला रहिवासी आहे। निवृत्ती धात्रक व पूनम धात्रक बोडके यांना मी गेल्या भरपूर वर्षापासून ओळखतो। मी लहान असल्यापासून मी त्यांच्याच अंगाखांद्यावरती मोठा झालेलो आहे।
मी काकांना व दिदीला आपल्या प्रभागासाठी भरपूर काही कार्य करताना बघितलेले आहे आणि आजवर आपल्याला अशाच एका धडाडीच्या नेत्याची गरज आहे. माझ्यासारखे भरपूर यूथ यांना मोफत काही MPSCच्या परीक्षांच्या संदर्भात काही अडचण असेल किंवा काही त्यांना उच्च शिक्षणासाठी काही गोष्टी लागत असतील तर त्यांना पुणे मुंबईला जावं लागतं. पण मग काकांकडे जर आपण मत देऊन काकांना भरघोस मतांनी जर आपण निवडून आणलं तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरपोचपर्यंत येतील. आपल्याला बाहेर जाण्याची कुठे गरज नाही पडणार की आणि त्या पलीकडे आपण भरपूर साऱ्या नेत्यांना विजेता केलेलं आहे. पण मग हा माणूस असा आहे की हा आपल्यामध्ये राहणारा माणूस आहे, जनतेचा माणूस आहे. तर यांना आपण नक्कीच विजयी केला पाहिजे. त्यांचं नाव आहे निवृत्ती लक्ष्मण धात्रक व नमस्कार, माझं नाव पूनम निवृत्ती धात्रक बोडके. आपला प्रभाग क्रमांक 29 या वार्डातून मी इच्छुक उमेदवार आहे आणि बेसिकली सगळ्या लोकांचा जसा समस्या असतात, पाणी, रस्ता, ड्रेनेज, या तर बेसिक गोष्टी आहे. या तर मस्तच आहे. हे तर करणं प्रत्येक नगरसेवकाचं काम आहे, तो आज करत नाही. आणि इथे जो नगरसेवक आहे तो येऊन तो बघत सुद्धा नाही. कोणाला विचारा कोणत्या नगरसेवकाचं नाव काय ते सुद्धा माहीत नाही. या गोष्टी तर मुळा हे करणंच पाहिजे. या व्यतिरिक्त मी सुशिक्षित उमेदवार म्हणून एक सांगू इच्छिते. जसं आता काही महिला रोजगार या गोष्टी असतात, त्या गोष्टींसाठी त्यांना जमवून त्यांच्यासाठी काहीतरी गृहउद्योग सुरू करून त्यांच्यासाठी काहीतरी चालू केलं पाहिजे. त्याच्यानंतर विधवा महिलांसाठी पण काहीतरी उद्योग चालू केले पाहिजे. लहान मुलांच्या शिक्षणासाठी जसं आपल्या नाशिकच्या ज्या नगरपालिकेच्या शाळा त्यांच्याविषयी सुद्धा त्याच चांगला बनवून मुलांसाठी चांगला शैक्षणिक गोष्टी आणण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. तर या गोष्टीसाठी सगळ्यांनी आम्हाला साथ द्यावी ही आमची विनंती आहे. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी वातावरण चालू झालेलं आहे. नाशिक शहरातील सिडको विभागातील प्रभाग क्रमांक 29 मध्ये माननीय माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात प्रहार पक्षाचे उमेदवार आम्ही इथे उभे करत आहोत. खरं तर ही जी परिस्थिती आपण बघतोय राजकीय पक्षांची आणि मातब्बर नेत्यांची, तर ही जी निवडणूक होणार आहे ही निवडणूक खरी तर हे मातब्बर प्रस्थापित नेते विरुद्ध मतदार यांच्यामध्येच खरी निवडणूक होणार आहे. यावेळेस नाशिककर मतदार हे ज्यांनी अनेक वर्षापासून सत्ता उपभोगल्या, अनेक वर्षापासून त्यांच्या पिढ्या त्यांची मुलं, नातू, सून यांना राजकारणात आणत आहेत. तर त्यांना एक चपराक म्हणून सर्व मतदार एकत्र येऊन आज ही निवडणूक मतदारांच्या हातात गेलेली आहे. जरी गिरीभाऊ महाजन यांचा आणि भाजपच्या नेत्यांचा जो आत्मविश्वासाचा फुगा आहे तो फुगा मतदार रूपी टाचीन फोडणार आहेत हे आम्हाला ठाम विश्वास आहे. या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहेत, नवीन नेतृत्व उदयास येणार आहेत आणि हे नवीनच लोक या शहराचा विकास करतील याची आम्हाला शाश्वत गॅरंटी आहे. भाजपच्या नेत्यांनी आणि जे इतर पक्षात अनेक वर्षानुवर्ष सत्ता उपभोगून आता भाजपमध्ये जात आहेत त्यांचा पराभव होणार असून त्यांना जनता मतदार नक्कीच घरी बसवणार हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना सांगतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार. नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 29 मधून मी स्वतः प्रहार जनशक्ती पक्षातर्फे श्री निवृत्ती लक्ष्मण धात्रक व पूनम निवृत्ती धात्रक बोडके असे दोघं उमेदवारी करत आहोत. आज या प्रभागामध्ये आम्ही साधारण 35-40 वर्षापासून कायमस्वरूपी राहत आहे. आतापर्यंत जेवढे नगरसेवक होऊन गेले ते फक्त निवडणुकीपुरते आले आणि रामराम करून परत गेले. 5 वर्ष त्यांनी कोणत्याही कालावधीमध्ये ते आलेले नाही आणि या ठिकाणी पूर्वीच्या 35-40 वर्षापूर्वी जे काही समस्या होत्या त्या आजही आहे. परिणामी त्याच्या जास्त प्रमाणात झालेला आहे. इकडं लक्ष देणारं कोणीही नाहीये. म्हणून आम्ही प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आम्ही या रिंगणात उतरलेलो आहोत. दुसरी गोष्ट, या ठिकाणी अनेक नागरिकांच्या समस्या आहे. कोणाला पाणी व्यवस्थित येत नाही, रस्ते खराब आहे, ड्रेनेज फुटलेले आहे, कोणाच्या काही कामगारांना कामावरून काढून टाकलेलं आहे, त्यांना कोणाकडे न्याय देत नाही, मिळत नाहीये. दुसरी गोष्ट, आज या प्रभागामध्ये एक स्वामी विवेकानंद मैदान म्हणून आहे. त्या ठिकाणी ते मैदान साधारण 35-40 वर्षापासून लोक वापर करीत आहेत. परंतु मध्यंतरीच्या काळात एक प्रशासक आले, सिडको प्रशासक, त्यांनी एका भूखंड माफियाला साथीला आम्ही त्याविरुद्ध काही ठराविक लोकांनी आम्ही जनतेने आम्हाला साथ देऊन तो आम्ही लढा
उभारला. लढा उभारत असताना संबंधित भूखंड माफियाकडून आमच्यावर, विशेषतः माझ्यावर कमीत कमी 3 ते 4 वेळा प्राणघातक हल्ला झाला. तरी मी मागे हटलेलं नाही आणि मी तुम्हाला वचन देतो की मी कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. हे मैदान मी अशाही परिस्थितीत त्या भूखंड माफिया व सिडको प्रशासनाला वेटीस नमवून हे मैदान मी क्लिअर केलेलं आहे. त्याचं अलॉटमेंट जे केलं होतं ते कॅन्सल केलेलं आहे आणि त्या 3 लोकांविरुद्ध अंबड पोलीस स्टेशनला FIR क्रमांक 152/2023 गुन्हा दाखल झालेला आहे. 2 प्रशासक निलंबित झालेले आहे, 1 क्लर्क निलंबित झालेला आहे आणि संबंधित भूखंड माफिया अशा 3 अंबड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. असे हे आणि इतरही बरेच कामं मी या प्रभागातून केलेले आहे. कोणीही व्यक्ती असेल कोणालाही विचारा, जो येईल तो माझ्याशी व्यवस्थित त्यांनी जे काही काम सांगितलं आम्ही ते काम करून दिलेलं आहे. सामान्य जनतेशी मी प्रामाणिकपणे काम करील आणि यापुढे प्रामाणिकपणे काम करील हा मी तुम्हाला शब्द देतो. प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक.